बघा कसा मोठला है। ये मेरे हाथ के पास ना 10:30 बजे रात को चोट लगी, कंधे पे भी चोट लग गई भाई। इधर तर याचा नेटवर्क चालू नाही तर इथं वायफाय कनेक्ट करायला लावलं तर गाईस तिथं गर्दी का लागली आपण बघू। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही चाललो आहे बाहेर, तर कुठं चाललो हे सगळं तुम्हाला कळेलच। तर मागचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि इथून पुढे आपल्या एंडपर्यंत ब्लॉग बघा, तर तुम्हाला लय मजा येणार आहे। आपण जाऊ आता बाहेर, चला। तर गाईस काढली आता तिकीट, मला भेटायला आता बसलेलो आम्ही, तर चाललो आता लोकलने जाणार पण चाललो आता पॅसेंजरने। बघा कसा मोठला है। अगर तुम ब्लॉग में कुछ तो बोलो तो लाईक क्या बोलतो भाई, लाईक करो, सबस्क्राईब करो। तर आता तुम्हाला समजलं असं लाईक करायला आपला भाव आला UP-वरनं। तर अजून 2 दिवस झाले तो उपाच आहे, अजून त्याला बसायला चान्स नाही भेटला, आत्ता बसला तुमचे खडे आप खड़े खड़े भाई आया हूँ यूपी से, आज भी सीट मिली है। आत्ता बसायला त्याला सीट भेटली आहे, विचार करा कसा आला तो बघा। म्हणून राहू ये देखो रे, धन्यवाद। ओके सर, ये देखो रे, हे बघा भावची रूम बघा। फोन था उसी फोन से बनाता था, वो फोन मेरा फूट गया। मस्त है लेकिन, हाँ और एक दो नहीं, बहुत सारी रील बनाया। अभी नया फोन लिया तो फूट गया, जब कम से कम 15-20 रील बनाया तो फोन फूट गया। बात कर सर, तो गाइस याचा फोन फुटला 15-20 अच्छा एडिट किया, अच्छा, लेकिन आवाज़ सुनाई नहीं दे रहा। ये बोला ना भाई, हाथ भी लगाया तो जनता के सामने क्या बोलूँ, ऐसा क्या हुआ? अरे ये मेरे हाथ के पास ना 10:30 बजे रात को चोट लगी। किधर? और कंधे पे तो दिखाई दे मैंने। ये मेरे कंधे पे भी चोट लग गई भाई। इधर बघा किती लागलं। ये बाइक का एक्सीडेंट नहीं है, ऐसे साधारण पैदल जा रहा था, ऐसे ही अचानक से हो गया। गिरा मैं, ऐसा लगा मुझे कोई नीचे से उठाकर फेंक दिया। कैसे क्या लगा? अरे ऐसे ही चल रहा था, उधर का एरिया भी नहीं ठीक था ना, ऐसे आते समय रात को 10:30 बज रहा था। ऐसा लगा की गाडी से गिरली। हाँ। तर गाईज आता आलो सिद्धिविनायकला, तर तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे। काय संडेच्या दिवशी आलतो, माझ्या मित्रांनी गर्दी होती। तर बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे। तर आपलं फुल पद्धतशीर दर्शन झालेलं आहे आता सिद्धिविनायकला। तर आपण आता जाऊ, बघू सोनू बोलतो की CSTला जाऊ, मग जाऊ आणि मग तुम्हाला सांगतो पुढे काय घडतं ते। तर तू ब्लॉग एंडपर्यंत बघा आणि चला आता पुढे दाखवतो तुम्हाला। गाईस तुम्ही बघू शकता किती मोठी बिल्डिंग आहेत। त्या सोनू किती फ्लोअरची असतील रे ही बिल्डिंग? 50च्या वर। तर मग कसं सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आलं, पूर्ण अंडरग्राऊंड आहे। मुंबईतल्या सगळ्यात मोठ्या काय तिकीट काउंटरची इथं आलो आता, मेट्रो त्याच्यानंतर आलो आपण तिकीट काढू ते दाखव। तर आता तुम्हाला दाखवतो तिकीट काढताना, मग भेटतो तुम्हाला, तर शेवटपर्यंत बघा। तर बघा तुम्हाला दाखवतो कसं केलं नाही का, तिकीट काढायचं बघा। आता सोनू आपलं तिकीट काढतं, असं दाखव, गुगल पे चालू करा, गुगल पे चालू करा, बाईक QR, त्याच्यानंतर आपण सिद्धिविनायक कुठे जायचं ते तर टाक, CST जायचं आपल्याला, टाक ना CST
त्याच्यानंतर काम होतं. बस बाबा एवढा. तर काही आता बघा परत स्कॅनरनी मारतो. झाला तर पटपट करून मग बघू शकतो तुम्ही मेट्रोची तिकीट. त्या भावाने बघू तुम्हाला भेटतो. तर आता तिकीट काढली सोडून तर हे बघ तुम्हाला बघू शकता तुम्ही. बघा आता चाललो पुढं. थकलो तर खूप आहे आता. सिद्धिविनायकचं दर्शन केलं ना. आता चाललो चर्चगेटला आपण. काय कुठं चाललो? CST ला चाललो. CST ला राहिला आणि यांनी मला सांगितलं की एक्सिलेटर चढ. तर मी हा एक्सिलेटर चढलो आणि येतो तर खाली. यांनी मला फसवलं. मग मी या एक्सिलेटरनी खाली आलो. वरती गेलो आणि आता परत चाललोय खाली. हां स्वतः खाली थांबले आणि मला बोलतो जावं. त्याने कसं चुकीचं सांगितलं. हे नुसतं फिरवतो. आता दुसरं ॲक्सिलेटर आणलं त्यांनी. तर बाबा नक्की कुठं जायचं ते सांग बाबा. आता वाट लागायची हे का. तर मेट्रो आली बघा. जाऊ सोन्या. आता आलो CST मेट्रो स्टेशनला. तर आपण बाहेर निघू आणि बघू आता कसं काय होतं नुसतं. आता ज्यूस घेतलं. नंबर निघू डायरेक्ट पुढं. आता तुम्ही कसे झोपले. आराम आहे. ह्यांचीच जिंदगी नसते का रे. निवांत. तर गाईज पोचलो आता फायनली मरीन लाईन्सला. आलेलो सिद्धिविनायकला पण आता आलो डायरेक्ट मरीन लाईन्सला. काय तर एवढ्या उन्हात आलोय ना. आता बघू कसं. तर गाईस बघा गाडीमध्ये किती गर्दी. तर गाईस आत्ताच आलो घरी. जेवलो बिवलो. सिद्धिविनायकला गेलो. मरीन लाईन्सला गेलो आणि मेट्रो स्टेशन एक्सप्लोअर केलं. तर तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि असेच ब्लॉग घेऊन आपण येत जाऊ. कंटिन्यू धमाकेदार ब्लॉग घेऊन येत जाऊ. तर तुम्ही नक्की सपोर्ट करा. तर भेटू आपण डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चला बाय. गुड नाईट.